बाबा तसंच स्वामीजींचं आगमन या व्यासपीठावर झालेले सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं आणि सर्व संत वृंदांचं स्वागत करायचंय। समाधानांना माईक घ्या। पुढील सूचना। हॅलो, जय जनार्दन। गुरुपौर्णिमा उत्सव 2026 भव्य जपानुष्ठान सोहळा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींचं जीवनचरित्र आपण गेल्या 4 दिवसापासून श्रवण करीत आहात। आजचा आपला सांगतेचा दिवस आहे। आजच्या सांगतेच्या महाप्रसादाचे अन्नदाते सचिन कमलाकर जाधव आणि मच्छिंद्र श्रीपद जाधव यांनी व्यासपीठावरती यायचंय बाबा पालखीचं आणि बाबाजींचं पूजन करण्यासाठी। चला, आपल्या गावातील कमलाकर काशीनाथ जाधव यांच्या 11व्या पुण्य स्मरणाच्या निमित्ताने त्यांनी या अन्नदानाचं आयोजन केलेलं आहे। सर्व अन्नदात्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। जनार्दन बाबांचं सर्वांनी वर हात करायचे। वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचंय। गुरु माऊलींच्या चरणाचं पूजन ते संपन्न होतंय। पूजन करायचं गुरुच्या नामात रंगाय। तसंच स्वामीजींचं पूजन इथे संपन्न होत आहे। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय। पूजन करायचं गुरु नामात रंगायचं। टाळी टाळी गुरु माऊलींचं पूजन पुष्पहार घालून शाल त्रिफळ स्वामीजींच्या चरणावर वाहून बाबाजींचं पूजन संपन्न होत आहे। मन मंदिरी 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 सर्वांनी वर हात करायचे। मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते, मंदिरी गुरुला पूजायचं, मन मंदिरी गुरुला पूजायचं। चला भक्तांनो उठा लवकरी, हाती घेऊन पंचारती स्वामींचं रूप मी आठवतो। मन मंदिरी 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 गुरुला पूजितो, मन मंदिरी गुरुला मंदिरी गुरुला पूजितो, मन मंदिरी गुरुला पूजितो, मन मंदिरी गुरुला पूजायचं, मन मंदिरी गुरुला पूजायचं, मन मंदिरी गुरुला पूजायचं, मन मंदिरी गुरुला पूजायचं। सर्वांनी पुनरुप एकदा उभं हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। बाबाजींचं पूजन संपन्न झालेलं आहे। पुढील सूचना व्यासपीठावरील संत वृंदांचंही पूजन होत आहे। लगेच भजनी मंडळाचे पूजन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी उशीर भरपूर झालेला आहे, त्यामुळे आपण बाकीचं नियोजन लगेच करून घेऊ। आपल्या या ठिकाणी आश्रमामध्ये भौतिक सुविधेमध्ये आपण भव्य असा सत्संग हॉल या ठिकाणी हॅलो ठिकाणी भव्य असा सत्संग हॉल आपण या ठिकाणी तयार करत आहोत। त्यासाठी संपूर्ण पंचक्रोशी आपलं गाव आणि बाहेर गावातूनही आपल्याला भरपूर अशी मदत मिळत आहे आणि त्याचं आपल्याला या ठिकाणी समोर दिसतच आहे। काम अगदी प्रगतीपथावरती आपलं चालू आहे। त्या सर्व दात्यांचं या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीने जय जनार्दन भक्त परिवाराच्या वतीने हार्दिक आभार। बाबाजींच्या या कार्यामध्ये आपल्याला ज्यांनी JCBचं सहकार्य केलं, प्रवीण आप्पा राजगुरू ते असतील तर बाबाजींकडून शाल घेऊन जायची आहे। त्यानंतर अमोल भाऊ चावरे त्यांनी देखील बाबाजींकडून शाल घेऊन जायची आहे। आपल्या या कार्यामध्ये
नेहमी भरभरून सहकार्य करणारे जे काही मंडळाचे आभार. या ठिकाणी आपले सकाळचे पत्रकार प्रमोददादा पाटील जे मीडियाच्या माध्यमातून आपल्या कार्याचा प्रसार करत असतात, त्यांनी बाबा जिंकून शाल घ्यायची आहे. एशियन 9 चे प्रतिनिधी त्यांनी देखील बाबा जिंकून शाल घ्यायची आहे. भजन सेवेचे आमचे बाबाजींचे नेहमी संघ सोबत असणारे विस्पुते भाऊ यांनी बाबा जिंकून शाल घ्यायची आहे. आपल्या गावातील शिवयोगी चॅनलचे कृष्णा भाऊ यांनी देखील बाबा जिंकून सत्कार घ्यायचा आहे. बाबाजींचे सारथी अमोल भाऊ भंडारी यांनी देखील या ठिकाणी बाबा जिंकून शाल घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक कॉलम उभे करण्यासाठी ज्यांचं अनमोल सहकार्य लागलं असे बाबासाहेब जाधव मिस्त्री यांनी देखील बाबा जिंकून शाल घ्यायची आहे. आपल्याला या ठिकाणी 4 दिवस असं कुठंही वाटलं नाही की अंधार आहे कुठं, एकदम जिकडं तिकडं कलकलाट करून दिला असे चंदू मामा जाधव आणि अशोक मामा वाणी यांनी बाबा जिंकून शाल घेऊन जायची आहे. बाबाजींचे सारथी अमोल भाऊ यांचं माऊलींनी पूजन करायचं आहे. ते जोरते. राजापूरवरून आलेले भक्त मंडळ बाबाजींच्या पूजनासाठी व्यासपीठावर यायचंय. दिंडोरी राजापूर. चला. या ठिकाणी आपल्या या आश्रमामध्ये वर्षभर हा पौर्णिमेचा सत्संग उत्सव चालू असतो. या सत्संगासाठी प्रत्येक पौर्णिमेला बाबाजी उपस्थित असतात आणि बाबाजींचं आपल्याला अमृत वचन ऐकायला भेटतं. तर त्या पौर्णिमेचं आयोजन आपलं वार्षिक असतं. त्या आयोजनामध्ये आपण काही इच्छुक अन्नदात्यांनी पौर्णिमेचं या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. तर त्यांचे मी नावं घेतोय. कृपया त्यांनी व्यासपीठावर येऊन शाल घेऊन जायची आहे. श्री सुभाष वाघेरे सर यांनी एक पंगत आपल्याला पौर्णिमेची दिलेली आहे. सरांनी येऊन या ठिकाणी शाल घेऊन जायचं किंवा सरांच्या वतीने जर कोणी असेल तर शाल घेऊन जायची आहे. त्यानंतर येथील चमनलाल पटेल बबडू शेठ त्यांच्या मुलांनी काल रात्री येऊन सांगितलं की आम्हाला एक पौर्णिमेची पंगत पाहिजे. कृपया बबडू शेठ आणि कोणी असेल तर शाल घेऊन जायची आहे. त्यानंतर बाबासाहेब अण्णासाहेब जाधव त्यांनी यावर्षी देखील कोजागिरीची पौर्णिमा घेतलेली होती. त्यांनी सांगितलं मला ती पौर्णिमा परत पाहिजे. तर त्यांनी देखील त्या पौर्णिमेचा पुढच्या वर्षीचा शाल घेऊन जायचे आहे. त्यानंतर बाबाजींच्या कार्यामध्ये हिरिरीने भाग घेणारे नवनाथ भिकाजी गायकवाड त्यांना यावर्षी मार्चमध्ये पंगत पाहिजे होती, परंतु मार्चची पंगत मागं पुढे होऊन गेली. त्यांची इच्छा आहे की त्यांना मार्चमध्येच ती पंगत पाहिजे. तर नवनाथ भाऊ तुम्हाला मार्चमध्ये ती पंगत भेटल. तुम्ही येऊन बाबाजींकडून शाल घेऊन जायचे आहे. आपले बाबाजी परिवारातील नेहमी काही काम बांधकाम असो काही असो बाबाजींनी एक फोन केल्याबरोबर हजर होणारे वाईगावच्या आश्रमात असो कारखान्यावरती असो इथं असो बाळू भाऊ मसूर शेजवळ आणि त्यांचा एक ग्रुप आहे. ते अनेक ठिकाणी पंक्ती त्यांच्यावर 8 ते 10 पंक्ती वर्षातून असतात. यावर्षी कारखान्यावरती पण त्यांची पंगत होती. तर त्यांची यावर्षी जी पंगत राहून गेली तर त्यांना देखील एक पंगत या ठिकाणी देण्यात येत आहे. चिचोंडी खुर्द गावचे माजी उपसरपंच अमोल रमेश मडवे यांची देखील यावर्षी पंगत ऍडजस्ट झाली नव्हती. त्यांना आता यावर्षी पुढच्या वर्षासाठी एक पंगत देण्यात येणार आहे. त्यानंतर आपल्या बाबाजींचा रात्री माऊलींनी सांगितल्याप्रमाणे बाबाजींनी ज्याला नारळ भस्म दिलं होतं त्याचं काम होत नव्हतं. महाराष्ट्र पोलीस मध्ये ज्याचे आता नुकतीच निवड झाली आहे शुभम माणिकराव पाटील 40गाव सिंधी त्याने देखील एक पंक्तीचा शब्द आमच्याकडून सोडून घेतला की मला एक पंगत या ठिकाणी द्यायची आहे आणि मोठा उत्सव त्या ठिकाणी त्याला करायचा आहे. तर त्याला देखील त्याच्या वतीने कोणी असेल तर कृपया शाल घेऊन जायचे आहे. त्यानंतर आमच्या काकू आईची अशी इच्छा होती की तुम्ही एवढ्या पंक्ती वाटल्या मग आमच्या वाट्याला काय येईल. तर आम्ही एवढ्या महिलांना मिळून एक मोठी पंगत करणार आहे. तर जवळजवळ 51 महिलांनी नाव नोंदवलेलं आहे. तर 51 महिलांचे मिळून जय जनार्दन महिला भक्त मंडळ चिचोंडी खुर्द आणि परिसर यांच्या वतीने देखील एक पंगत या ठिकाणी
ते घेणार आहे, तर त्यांच्या वतीनं काकवाईला किंवा प्रतिनिधी म्हणून कोणाला तरी शाल द्यायची आहे इथं आपल्या कार्यकर्त्यांनी. त्यानंतर पोपट नामदेव मडवई आणि सोमनाथ नामदेव मडवई, जे सोमनाथ भाऊ गेल्या 8-10 दिवसापासून आपल्या मंडळासोबत वर्गणीसाठी आणि रात्रंदिवस ट्रॅक्टरचं सहकार्य असेल, अनेक काही सहकार्य असेल ते करतायत. तर त्यांनी देखील एक पंगत या ठिकाणी घेतलेली आहे. त्यांना देखील नारळ शाल द्यायची आहे. चला, ज्यांचे नावं घेतले त्यांनी आपल्या गावातील गुरु श्रीयुत किरण गुरु आणि कैलास गुरु यांनी बाबाजींच्या हस्ते शाल घ्यायची आहे. चला गुरु. त्यानंतर वट सावित्री पौर्णिमेची जी पंगत होती, अगस्तेश्वर महादेव मंदिर पवार वस्ती या पवार परिवार आणि त्यांचे अजून सोबती आहे, त्यांनी यावर्षी वट सावित्रीची पौर्णिमेची पंगत दिली होती. त्यांना परत पुढच्या वर्षीची वट सावित्री पौर्णिमेची पंगत पाहिजे आहे. त्यांना ती पौर्णिमेची पंगत देण्यात येत आहे. त्यांनी बाबाजींकडून शाल घेऊन जायची. त्यांच्या वतीने कोणी प्रतिनिधी असेल तर कृष्णा गुरु, अजून कोणी गुरु असतील तर कृपया बाबाजींकडून शाल घेऊन जायची आहे. त्यानंतर अजून सूर्यवंशी चिचुंडी बुद्रुक यांनी एक पंगत मागितलेली आहे, त्यांना देखील आपण एक पंगत देणार आहे. त्यानंतर आपल्या चिचुंडी खुर्द गावामध्ये ज्यांचं दवाखाना आहे, साईपूजा क्लिनिक, डॉक्टर भरत रावसाहेब मोरे, डॉक्टरांनी सांगितलंय की आम्ही देणगीला गेलो त्यावेळेस म्हणे माझी इच्छा आहे तिथं एक पंगत करायची, तर मग डॉक्टरांना देखील आपण त्या ठिकाणी एक पंगत देत आहोत. कृपया डॉक्टर भरत मोरे यांनी बाबाजीकडून शाल घेऊन जायचे आहे. दीपक भाऊ मोरे पारेगाव यांनी मागच्या वर्षी आपल्याला JCBचं विनामूल्य सहकार्य केलं होतं आणि भविष्यात त्यांनी सांगितलंय की काही लागलं तर आम्ही तुम्हाला नक्कीच मशीन पाठवू. तर त्यांनी येऊन या ठिकाणी बाबाजींच्या हातून शाल घेऊन जायचे आहे. हॅलो मातोश्री बोरोकडे यांनी देखील व्यासपीठावर येऊन बाबाजींच्या हस्ते शाल घ्यायची आहे. देशदूतचे पत्रकार पोपट मडवई यांनी बाबाजींकडून शाल घ्यायची आहे. कृपया ज्यांचे नावं घेतले त्यांनी व्यासपीठावरती येऊन बाबाजींकडून शाल घेऊन जायचे आहे. चिचोंडे गावचे विद्यमान सरपंच किरण मडवई यांनी बाबाजींचं पूजन करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. ज्यांनी आपल्याला भव्य दिव्य अशी कमान या ठिकाणी उभारून दिली, त्या कमानचं सहकार्य करणारे भरत लक्ष्मण मडवई, त्यांच्या वतीने कुटुंबातून कोणी असेल तर कृपया बाबाजींकडून शाल घेऊन जायचे आहे. पुंजाराम अण्णा किंवा दत्तू तात्या कोणीतरी बाबाजींकडून शाल घेऊन जायचे. या ठिकाणी आपल्या कमानीसाठी ज्यांनी कलरचं सहकार्य केलं, नवनाथ भाऊ, बाबाजींकडून शाल घेऊन जायचे आहे. नवनाथ भास्कर मडवई. त्यानंतर पुढच्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेचं नियोजन असं आहे, पुढच्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेचं ज्या पंक्ती आहे ते ज्यांनी आपल्याला ह्या वर्षी पंक्ती दिल्या ते परत पुढच्या वर्षी पंक्ती देणार आहे. फक्त शेवटच्या पंक्तीचं एक नियोजन बाकी आहे. जर कोणी इच्छुक असेल तर कृपया इकडे नाव नोंदवायचं आहे, भजनी भक्त मंडळाकडे नाव नोंदवायचं आहे. शेवटच्या दिवसाचं महाप्रसादाचं अन्नदानाची पंगत बाकी आहे. एक नाव आलं होतं परंतु काही कारणास्तव त्यांचं नाव कमी झालेलं आहे, म्हणजे त्यांना सांगतो म्हणे नंतर. तर कोणी इच्छुक असेल तर कृपया शेवटच्या दिवसाचं अन्नदानाचं नाव या ठिकाणी भक्त मंडळाकडे द्यायचं आहे. पुढचं नियोजन विश्वर भाऊ. जय जनार्दन, जय जनार्दन. गुरु महाराज, 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 गुरु
गुरु महाराज 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 गुरु जय महाराज जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज राष्ट्र संत सद्गुरु श्री जनार्दन स्वामी गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाली कारुण्य सिंधू भवदुःखहरी तुझवीन शंभो मज कोण तारे। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेवा दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की धर्मदेश्वर भगवान की त्र्यंबकेश्वर महाराज की सब संतन की जय सनातन धर्म की जय संकट मोचन हनुमान की जय रामचंद्र की जय कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज बोलो रामेश्वर भगवान की जय। 2 मिनिट भजन करू। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हो। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 जय हो। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन
जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी ओम जनार्दन नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी आपण गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या आनंदानं 3.5 दिवस करतो आहोत. नमस्तुते व्यास विशाल बुद्धे उल्लार विंदाय तपत्र नेत्र येनत्वया भारत तैलपूर्ण मज्वालितो ज्ञानमय प्रदीपा. ज्ञानाची ज्योत पेटवणारे सद्गुरु हे महापुरुष युगपुरुष योगी पुरुष अशा सद्गुरूंच्या चरणी आज आपण नतमस्तक व्हायचं आहे, पूर्ण समर्पित व्हायचं आहे. कारण आपण म्हणतो गुरुविने ज्ञान नाही. गुरु हा संत कोणीचा राजा गुरु हा संत कोणीचा गुरु हा प्राण विसावा गुरु विना ज्ञान नाही दुजा गुरु विना ज्ञान नाही दुजा पाहता त्रैलोकी गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा. म्हणून हा राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम मध्ये चिचुंडी पंचकृषी भाविक भक्तगण, प्रत्येक गावातून आलेले भाविक भक्तगण, माता भगिनी, हे बघा हा कार्यक्रम आपल्यासाठी एक पर्वणी आहे. खऱ्या अर्थानं आज दिवाळी आहे. वास्तविक वर्षभर ज्ञान देणारे गुरु आज मात्र गुरु बसतात आणि भक्त देतात, शिष्य देतात. आज फक्त गुरु घेतात पण वर्षभर देतात, लक्षात राहत. म्हणून एवढं गोड असं ज्ञान ज्यांनी आपल्याला दिलं असे सद्गुरु जनार्दन स्वामी. हे बघा आदिनाथ भगवान शिव सर्वांचे गुरु आहे. त्यांना त्रिभुवन गुरु म्हणलेले आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. वेळ कमी आपल्याकडे, फक्त आता आम्हाला पुढं परत निबड कारखान्यावरती पण गुरु पौर्णिमा उत्सव आहे, तिथेही लोक येऊन थांबले. फक्त एवढं लक्ष, आदिनाथ सर्वांचं ज्ञानदाता भगवान शंकर आहे, म्हणजे त्रिभुवन गुरु. आणि जगद्गुरु कोण आहे? कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्ण भगवान जगद्गुरु. आदिनाथानं जे ज्ञान दिलं तर उमा जगदंबा परांबा मातेला दिलं, प्रथम जे ज्ञान दिलं. आणि म्हणून ते ज्ञान आज आपण व्यासापर्यंत आलं. आणि व्यासदेवांचा आज जन्मोत्सव आहे. प्रत्येकानं व्यासदेवाचं आज स्मरण करायचं असेल, कारण त्यांचं जे ज्ञान आहे ते सर्वत्र मिळालेलं आहे. म्हणून आज ज्ञानाची पूजा आहे. हे बघा, काही कधी आज एवढे महंत या ठिकाणी आले. काल आपण बघितलं कितीतरी साधू संत या ठिकाणी आलेले होते, कुंभमेळ्यासारखे. आता कुंभमेळा येतो आहे, म्हणून प्रथम या ठिकाणी मांडवडून आलेले बापू बाबा यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. त्यानंतर गजानन महाराज, त्यानंतर नवनाथ महाराज, त्यानंतर परमपूज्य सोमनाथ महाराज या ठिकाणी आले, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू. भजनी मंडळ विश्वर महाराज या ठिकाणी, दीपक महाराज, सर्व महंत वगैरे साधू संत भजनी मंडळामध्ये आमचे सर्व असतील वाद्यकार, त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करू. चॅनल या ठिकाणी भजन सेवा आहे, शिवयोगी आहे, सर्व चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्यापर्यंत दररोजचा कार्यक्रम ते पोहोचवतात, त्यांचेही या ठिकाणी टाळ्याच्या गजरात स्वागत करू. बाबांनो, ज्या मंडळानं 1 महिन्यापासून रात्रीचा दिवस करून आपल्याला बसायला जागा केली, खूप कष्ट केले, आणि विहिरीवाल्याने
सांगितलं बाबाजी आम्ही काही झालं तरी चालेल, पण हा दगड आम्ही दुसरीकडे देणार नाही, तो आश्रमासाठीच देणार. तो सगळे जेवढे विहिरी आहे तेवढ्याने इथं दगड दिला. जेवढे ट्रॅक्टर आहे आपल्या चिचुंडीचे असेल आसपासचे असतील तेवढे ट्रॅक्टर स्वतः 16-17 ट्रॅक्टर या ठिकाणी आले. त्यांनी दगड देऊन तो सगळा दगड या ठिकाणी टाकला, मुरुम आला. आज मात्र आपल्याला मोठ्या मौनगिरी महाराज या हॉलमध्ये आपल्याला संत मंडपात आपल्याला बसायचं होतं, परंतु आज महिना लागेल, अजून 15 दिवस लागेल, कारण फार मोठं नियोजन आहे. जवळजवळ 105 फूट असा सुंदर आपल्याला सभामंडप आपल्याला पाहायला भेटणार आहे. पुढच्या वर्षी याहीपेक्षा मोठी गुरुपौर्णिमा या ठिकाणी मोठ्या उत्सवात साजरा होणार आहे. ज्या मंडळानं अगदी पाऊस चालू होता, अंगामध्ये रेनकोट घातले आणि प्रत्येकाला सांगितलं की आपल्या चिचुंडी आश्रमाला आपल्याला हॉल करायचा आहे, बसायला भक्त मंडळासाठी व्यवस्था करायची, कारण दर महिन्याला सुद्धा या ठिकाणी आम्ही पौर्णिमेला येतो. एवढं मोठं भाग्य आहे चिचुंडीचं की गुरुपौर्णिमा आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे, दत्तपौर्णिमा, सगळ्या ज्या पौर्णिमा आहे. आणि सांगू खऱ्या अर्थानं जिथं पौर्णिमा आहे आणि मनाचा स्वामी चंद्र आहे, ज्या दिवशी चंद्र अमृत देतो तो चंद्रमा, त्या दिवशी आपण पूजन करतो, ती पौर्णिमा आपल्या वाट्याला येते. तुम्हाला सांगतो एवढं तुम्ही भाग्यवान आहात की चंद्रमाच्या उगवल्यानंतर जो प्रसाद खातो तो सगळं कष्ट सगळे दुःख निवारण करतो. म्हणून पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आहे. पण यामध्ये जे आता आमचे समाधान असेल, ज्ञानेश्वर माऊली असेल, अजय, सगळेच अगदी कृष्ण असेल, सगळेच असतील. एवढं धावपळ केली त्यांनी, एवढी धावपळ केली. त्यांची इच्छा होती बाबाजी काही झालं तरी चालेल, पण आपण गुरुपौर्णिमेपर्यंत हे शेड आणि हे मोठं सत्संग हॉल उभाच करू. परंतु ते उभा केलेलं आहे असं आपण मानू, कारण का सगळं मटेरियल पडलेलं आहे आणि कारागिराने दुसरीकडे काम घेतल्यामुळं ते म्हणे बाबाजी आम्ही थोडंसं लेट करू, परंतु आपल्याला थोड्याच दिवसात मोठा हॉल आपल्यासाठी राहील. सगळ्या भक्तांसाठी कायमची व्यवस्था या ठिकाणी होते आहे. पण कधी कधी लक्षात राहू द्या, कच्चं मडकं आहे ना ते कुठंच चालत नाही. चालतं, पूजाला चालत नाही, पाणी भरायला चालत नाही आणि कुठंच चालत नाही. कच्चं मडकं चालत नाही कुठंच. पण तेच जर पक्क झालं तर ते पाणी भरलं तर त्याच्यात गार होतं. तेच मडकं पूजाला चालतं, तेच मडकं आपल्याला कलशाला चालतं. म्हणून काही काही कच्चे मडके असतात, कळले असतील तुम्हाला. ज्याने गुरु केला ते पक्के मडके आणि ज्याने गुरु नाही केला ते कच्चे मडके. म्हणून ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. म्हणून जन्माला आले ना तर गुरु, तुम्ही असं नाही की बाबा एखाद्याच्या हातून माळ घ्या. बाबाजींच्या पालखीत माळ ठेवून घालून घ्या. ओम जनार्दनाय नमः अखंड जपा, ओम नमः शिवाय अखंड जपा, रामकृष्ण हरी अखंड जपा. कारण बाबाजी म्हणायचे हो ज्याला पट्टा आहे ना, त्याला मालक आहे ना, त्याला कोणीतरी आश्रय आहे ना, ज्याला छत्राखाली राहण्याची सवय आहे ना, त्याला भीती नाही. बाबाजी स्वतः जनार्दन स्वामी सांगायचे की एका गावामध्ये खूप खूप कुत्रे, म्हणजे मग सरकारने ऑर्डर दिले जिथं जिथं तिथं मारून टाका आता. परंतु एक शिपाई, आता जशी इथं 2-4 शिपाई 4-5 मुलं आले का बाबाजी आम्हाला आता आमची भरती व्हायला पाहिजे, इथं डोकं टेकतात, पौर्णिमेच्या दिवशी येतात, भस्म घेऊन जातात आणि सांगतात 8-15 दिवसात की बाबा आमची पोलीसमध्ये भरती झाली. म्हणजे ते शिपाई झाले, आपल्या देशाचे सेवक झाले. तसे सेवक होते ते, म्हणजे खडाखड उडवायचे. एक शिपायानं, जुन्या शिपायात त्याने हात धरला, त्याला नको मारू म्हणे, का त्याच्या गळ्यात पट्टा आहे. अलग लक्षात, त्याला मालक आहे. ज्याला मालक आहे तुझ्यावर तो केस करील, त्याच्यामुळे त्याला मारता येणार नाही. ज्याच्या गळ्यात हा पट्टा आहे ना त्याला कोणी मारू शकत नाही, यमराज सुद्धा मारू शकत नाही. म्हणून या पट्ट्याची गरज आहे. म्हणून लक्षात राहू द्या,
जन्माला आल्यानंतर आपण हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलो, हिंदू परंपरेमध्ये जन्माला आले आहोत. कितीतरी लोक पंढरपूरला गेले, कितीतरी लोक माऊलींच्या दर्शनाला जातात, परंतु आपण तिथं माऊलीच्या ठिकाणी समाधीवर जरी माळ ठेवून आले तरी आपण माऊलीला गुरु कसं असं नाही. परंतु गुरु आपण म्हणतो गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव, आपोआप भेटेल देव, भेटेल देव, भेटेल देव. गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी म्हणून माणूस आहे, पण माणूस बदलण्याची शक्ती गुरुमध्ये आहे. आपली आई सर्वप्रथम आपली गुरु आहे. ती एक शिक्षण देते, बाळा इथं असं जेवण करायचं, हे तुझे हे आहे, एवढं शिकवते. परंतु याही पेक्षा आपल्याला संसारातून प्रवृत्त करून परमेश्वराची प्राप्ती करून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे. संतांचे ते पाय. संतांचे पाय धरले की आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. ते ज्यावेळेस गुरु करतो त्यावेळेस ज्ञानाची पहाट फुटते. गुरुवचनी फुटली पहाट. पहाट. जोपर्यंत गुरु नाही, म्हणून आज सद्गुरूंचं पूजन आहे. ज्या राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी आपल्यासाठी देहाचं जगासाठी कल्याण आपल्याला कल्याण करून दिलं, देह झिजवला, रात्रीचा दिवस केलं, लाखो लोकांना दिशा दिली, लाखो लोकांचा अनुग्रह करीत लाखो लोकांना व्यसनमुक्त केले, लाखो लोकांचे संसार सुखाचे केले. अशा आपले शेतकरी घराण्यात येऊन आपल्याला मार्ग दाखवून आपल्याला दिव्य दर्शन देऊन लाखो लोकांना आजही गेल्यानंतर अनुभूती येते, ते म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आपल्या पालखीत बसले. मौनगिरी गुरुराज मुझे, मौनगिरी गुरुराज, मौनगिरी गुरुराज मुझे, मौनगिरी हो. गुरुराज. आपल्याला अशा या सद्गुरूंचं दर्शन होतं, सद्गुरूंचं आपल्याला दररोज का होईना स्मरण होतं. काल आपण कितीतरी अनुभव ऐकले, यापुढे ऐकणार आहोत. दिसते या ठिकाणी थोड्याच दिवसात राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचं सुंदर असं मंदिर आणि मंदिरामध्ये मूर्ती बसल्या जाईल. म्हणजे आपल्या ठिकाणी सुद्धा एक मोठं तीर्थ. काल आम्ही गावात गेलो, बाबांनो स्वतः प्रभू रामचंद्राने जिथं पूजा केलेली आहे असं रामेश्वर आपल्या चिचुंडी गावात आहे. जेवढं काशीला महत्व आहे तेवढं तुमच्या चिचुंडीतल्या रामेश्वराला महत्व आहे. तेवढं तीर्थक्षेत्र आपल्या गावात आहे. काल आम्ही पूजा केली तिथं. जेवढं दिव्य तेज त्या मंदिरात आहे तेवढं दिव्य तेज आपल्या शिवलिंगात आहे तिथल्या. म्हणून आपलं मोठं भाग्य आहे तुम्ही आज एवढं मोठं ज्योतिर्लिंग आपल्या गावात आहे, एवढं मोठं जागृत स्थान आपल्या गावात आहे. आणि म्हणून आपल्या पंचकृषीला आसपासचे जेवढे भक्तगण मंडळ या ठिकाणी आलं त्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्यांनी या ठिकाणी आपल्याला साऊंड सिस्टीम दिली असेल, ज्यांनी ट्रॅक्टर दिले असतील, ज्यांनी दगड दिला, कोणी मुरम दिला, कोणी पायी नाही पायी या शेडसाठी या सत्संग मंडपासाठी आपलं दान दिलं, त्यांचं मनपूर्वक टाळ्याच्या गजरात स्वागत करू. राहिलेलं जे काही आहे ते आपण पूर्ण करायचं आहे. आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे अनुष्ठानार्थींचं आपल्याला मौन सोडायचं आहे. सर्वांनी सरळ बसायचं आहे, एकदम सरळ बसा. अनुष्ठानार्थीने थोडंसं पुढं आले तर बरं होईल. या ठिकाणी बसवा अनुष्ठानार्थी, अशी रांगेत पुढं बसा आमच्या. या ठिकाणी आपल्या जपतप अनुष्ठान करते ऋषी मुनिजन. आपल्या बाबाजींच्या परंपरेमध्ये अनुष्ठानाला जास्त महत्व आहे. या मुलांनी गेले 3.5 दिवसापासून आपल्याकडे तोंड करायचं आहे बाबाजींकडं. विशेषतः गेल्या 7 दिवस जसं कोणी मौन फलहार करतं तसे 3.5 दिवसापासून फलहार करत आहे. मौन धारण केलेलं आहे, जप करत आहे बाबाजींच्या नावानं. कारण जपाला महत्व आहे. मंत्र जप जो दिलेला आहे त्याचा जप जास्त करा. गुरुपौर्णिमेपासून तर पूर्ण श्रावण महिना 5 लाख जप करा ओम नमः शिवायचा. किती लाख जप करा? जर तुम्ही 5 लाख जप आजपासून जर तुम्ही सगळे भक्तांनी केला, श्रावण महिना होईपर्यंत तुम्हाला
तो मंत्र साक्षात तुमच्यामध्ये त्यातून अनुभूती येईल, तो मंत्र सिद्ध होईल आणि त्या मंत्रामध्ये एवढी ताकद येईल. फक्त जपला पाहिजे. किती? दररोज 2000 3000 जपा आणि महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये 41 दिवसामध्ये 5 लाख जप करा. कारण बाबाजींनी सांगायचे की बाबा ह्या मंत्राचा जास्त गोका, त्याचं तुमचं कल्याण होईल. म्हणून मुलांनी सरळ बसायचे, अनुष्ठानार्थींनी भाविक भक्तांनी सुद्धा सरळ बसायचं आहे. प्रथमतः मातृदेव भव, आपल्या आईला नमस्काराचा, हात जोडायचे आहे. आपली संस्कृती आहे, ज्या आईनं आपल्याला जन्म दिला तिची उतराई होऊ शकत नाही. ज्या गुरुने आपल्याला अनुग्रह दिला त्याची उतराई होऊ शकत नाही. ज्या आईवडिलांना आपल्याला लहानचं मोठं केलं त्यांची उतराई होऊ शकत नाही. म्हणून आमच्या शास्त्रामध्ये प्रथम नमस्कार मातृदेव भव, आईला नमस्कार करायचा. त्यानंतर पितृदेव भव, आपल्या वडिलाला नमस्कार करायचा. त्यानंतर पालखीमध्ये ज्यांनी ह्या संसारातून आपल्याला प्रवृत्त करून परमेश्वराचा मार्ग दाखवला आणि परमेश्वराची वाट दाखवली, मार्गे हळूहळू चाला मुखाने जनार्दन बोलून आपण बाबाजींचं नाव घेऊन जर रस्ता चालतो, तो रस्ता म्हणजे आपली वाट म्हणजे बाबाजी आहे. अशा सद्गुरूंना सुद्धा नमस्कार करा, अशा आचार्यांना नमस्कार करा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आपण सर्व देवाला नमस्कार करा. सर्व दिशामध्ये शर्वाय भवाय रुद्राय, सगळ्या दिशाला 8 दिशाला आपलं रक्षण करणार देवता आहे, त्यांनाही नमस्कार करा. आपल्या इष्टदेव भगवान शंकराला नमस्कार करा. आणि विशेष म्हणजे स्थान देवता, ग्राम देवता, वास्तुदेवता या देवतेला नमस्कार करून आपण आता या ठिकाणी मौन सोडूया. गेल्या 3.5 दिवसामध्ये जे आपण मौन धारण केलेलं आहे त्या मौनाचा आवाज आपण जर ऐकला तर गंगा स्नानाचं पुण्य मिळतं. म्हणून आपले बाबाजींचे जे काही अधिष्ठान आहे, आपल्या बाबाजींचं जे आराध्य आहे ते भगवान शंकर असल्यामुळं बाबाजी त्र्यंबकेश्वर महाराज की म्हणून जे आपलं मौन सोडत होते, आपण सुद्धा आम्ही ज्यावेळेस नमः पार्वती पते हर हर महादेव म्हणू त्यावेळेस आपल्या अनुष्ठानार्थींचा आवाज फक्त त्र्यंबकेश्वर महाराज की जय म्हणून मौन सोडला जाईल. आता सर्वांनी बघा, अगदी सरळ बसा, त्यांचा आवाज आपल्याला ऐकायचा आहे. मुलांच्या अनुष्ठानार्थींच्या मुखातला आवाज आपल्याला गंगा स्नानाचं पुण्य देणार आहे. जय जनार्दन. सर्वांनी हात जोडायचे आहे. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. त्र्यंबकेश की सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. सर्वांनी रामेश्वर भगवान की जय. सर्वांना ज्यांना येत असेल त्यांनी म्हणायचं ओंकार बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्त योगिनां कामदं मोक्षदं चैव ओंकाराहि नमो नमः. नमन्त्रिष्यो देवा नमन्त्यप्सरा गणा नरा नमन्ति देवीश नकाराहि नमो नमः. महादेवं महात्मानं महाध्यानं परायणं महापापहरं देवं मकराय नमो नमः. शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवम् एकपदं नित्यं शिखराय नमो नमः. वाहनऋषभो यस्य वासुकी कंठभूषणं वामे शक्त्रं देवं मकराय नमो नमः. यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा यो गुरु सर्वदेवान्ना एकाराय नमो नमः. षडाक्षरमिदं स्तोत्रं यपटे शुभसन्धितो शूलोकाप्नोति शिवेन समुदेति रुद्रामले उमामहेश्वर सोमादेव शुषराक्षरस्तोत्रं पूर्णं. सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैल्यमल्लिकार्जुनम् उज्जैन्या महाकालम् ओंकारममलेश्वरम्. केदारिमपुष्टे डाकिनीमा शङ्करम्. वाराणसे च विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे. वैद्यनाथता भूमो
नागेशं जारुकामणे श्वेतबन्दिश्रामेश कृष्णेशं च शिवालये द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय पठित सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति यं यं कामपैश्चैव पठिष्याति नरोत्तमा तस्य तस्य फलप्राप्ति भविष्याति न संशया एतशा दर्शनं देव पातकं नैव तिष्ठते कर्मक्षय भये तस्य यष्टतुष्टो ईश्वरा ओम शर्वाय क्षितिमूर्ते नमः ओम भवाय जलमूर्ते नमः ओम रुद्राय अग्निमूर्ते नमः ओम उग्राय वायुमूर्ते नमः ओम भीमाय आकाशमूर्ते नमः ओम पशुपते यजमानमूर्ते ओम नमः महादेवाय सोममूर्ते नमः ओम ईशान्याय सूर्यमूर्ते ओम नमः हराय नमः ओम महेश्वराय महेश्वराय नमः शंभवे नमः शंभवाय नमः पिनागृषे नमः ओम शिवाय नमः भगवते नमः महादेवाय नमः पद्मासन समस्ति सम्राग्नि सम्राग्नि व्याघ्राकर्देश्वाद्यं विश्वबीजं निखिल निखिलं बहिर्पंचवक्र त्रिनेत्रगम् ओम नमः पार्वते पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरु जनार्दन महाराज की जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय भगवान की जय संतन की जय सनातन धर्म की जय संकट मोचन हनुमान की जय बोलो सियावर रामचंद्र की जय धर्म की जय हो अधर्म का नाश हो विश्व का कल्याण हो सद्भावना हो सर्वांनी हात जोडायचे आणि संकल्प करायचा आहे म्हणायचं आमच्या माग राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपाशीर्वादानं झालेलं जप तप अनुष्ठान सेवा सद्गुरूंच्या गुरु माऊलींच्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्तानं झालेलं अनुष्ठान सत्कर्म सत्संग पुण्यफळ आमच्या पदरात सद्गुरूंनी द्यावं आणि ते सद्गुरूंच्या चरणी समर्पित करावं म्हणा शिवार्पण कृष्णार्पण आता हे जे काही पुण्य आहे जशी बँक असते पैसे टाकतो तशी तुमची बँकेत हे सगळं आता आपण काय केलं सद्गुरूंच्या ठेवून घेतलं वेळेवर तुम्हाला काम येईल नाही तर काय आम्ही अनुष्ठान केलं एका मिनिटात देव का शाप असं नाही होणार म्हणून सद्गुरूंच्या जवळ ठेवलं तुम्हाला ज्या वेळेस वेळे काळेला अनेक प्रकारच्या विघ्नामध्ये सद्गुरू तुमच्या पाठीशी आहे आणि म्हणून बाबाजी म्हणतात जो पडेल माझ्या नेमा मी पडेल म्हणून आचारानं विचारानं सुविचारानं शुद्ध आणि सात्विक राहा आपण आपला जेणे तेने ज्याचा त्याचा धर्म पालन करा पतिव्रतेने पतिव्रतेचा धर्म पालन करावं सर्वांनी विद्यार्थ्यानं आपलं जीवन 25 वर्ष ब्रह्मचारी अवस्थेत राहावं त्यानंतर ग्रस्त आश्रम स्वीकार केल्यानंतर 25 वर्ष म्हणजे 51 वनाचा प्रवास होईपर्यंत आपला ग्रस्त आश्रममध्ये एकनिष्ठ राहावं त्यानंतर सद्गुरूंच्या कार्यामध्ये ज्यावेळेस माळ घालतो कड घालतो आपण ज्यावेळेस सद्गुरूंचा अनुग्रह घेतो त्यावेळेस मांसाहार मद्यपान आणि व्यभिचार कधी करायचा नाही धर्माचं पालन करून आपण धर्माच्या पालनाच्या या रस्त्यावर चालायचं आपलं जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही कारण आपण हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये आणि हिंदू परंपरेमध्ये जन्माला आलो आहोत म्हणून पहिल्यांदा आपण आचारानं आपण विचारानं आपण नेमानं सद्गुरूंच्या चौकटीत राहावं जो नेम करेल जो नेम बुडवेल त्याला आयुष्याचं सर्व संसार बुडाल्याशिवाय राहत नाही म्हणून नेमातच राहावं नेमाच्या चौकटीत राहावं असं सद्गुरू जनार्दन स्वामी सांगतात आणि ते करावं जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन ओम नमः पार्वतीवते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मण सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज या ठिकाणी आरती होईल कृपया आपण सर्वांनी
मोठं आमचे या ठिकाणी जागा दिलेले दत्तू भाऊ, अरुण भाऊ, कोण कोण आहे अजून? हा सगळे यांचं आपण पुन्हा टाळ्याच्या गजरात स्वागत करू. आमचे समाधान भाऊ, आई जर आल्या असतील त्यांच्या तर त्यांचे या ठिकाणी पूजन करू. आपण त्यांच्या पूर्ण परिवाराचं आपण पूजन करू. धन्यवाद. जय जनार्दन. लवकरात लवकर शाली द्यायची आहे. येवला मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक सचिन भाऊ आहेर आले असतील तर कृपया व्यासपीठावर यायचं आहे. पूजन घ्यायचंय. त्यानंतर गायके भाऊसाहेब, राजू शेठ पाटोळे. गुरु माझी सावली. महाआरतीची तयारी करा तोपर्यंत. गुरु माझी माऊली, गुरु माझी सावली, गुरु माझी माता, गुरु माझा पिता, गुरु माझी माता, गुरु माझी पिता, गुरु माझे माता. सेवा करतो त्यांची कमी पडत नाही मला. सेवा करतो त्यांची कमी पडत नाही. गुरु माझी माऊली, गुरु माझी. ओ सुख करता दुःख हरता भरता विघ्नाची. निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर वशिंधुराची कंठे जळके बाळ गळा शोभे बाळ मस्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामना पुरे जगे गौरी कुमरा चंदनाची बोटी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुंजुंचे नूपुरे चरणी घागरा. जय देव जय देव जय मंगल मूर्ती उतनी राजमूर्ती. दर्शन प्रेमान सोने प्रेमान कामना पुरे जय देव जय. लंबोदर पीतांबर मणिवर वंदना. सरळ तोंड वक्र तोंड त्रिनयना. दासरामाचा वडभावी सजना. संकष्टी भावावी निर्वाणी रक्षावी सुरवन वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराजमूर्ती. दर्शन प्रेमान प्रेमान कामना पूर्ती जय देव. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती. माळसा जननी देवी कसवले पुत्र दहे गावी. जनार्दन नाम दया देवी. त्यागी संसार अंधार कराया दूर प्रगटली. तेजाची ज्योती प्रेमे करोनी आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती. ज्यांच्या हृदय प्रभू नाम करी जय स्वयंचारी नाम. शिवाचे खरे भक्त परम उभे जय दळी तनुजे उदळी होय पदलुळी परिणा. चित्ता भजते प्रेमे करोनी आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती. कारुणी वस्ती शाळा भक्तीचा फुलव्यात माळा. हृदय शंकर जो भोळा ज्ञानरस सुरसदे उपदेश नाम शिवघोषांतरी. मंडली जारुती प्रेमे करोनी आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती. मानले शिवालय किती का भक्तीचे घडवित जयती त्याच्या हृदये भोका पावनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध नाम दयाचे. प्रभु भक्ती प्रेमे करोनी आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती. हा धूप दीप झाला आता कापूर आरती. आता कापूर आरती. रत्न जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती. कर्पूरासव निर्मळ माझे मानस राहू दे. माझे मानस राहू दे. कर्पूरासव भाव भक्तीचा सुगंध वाहू दे. मुखी नाम नैनी जाण हृदय तव मूर्ती. देवा हृदय तव मूर्ती. भाव भक्तीने केली देवा कापूर आरती. हा ध्यान कळे ना ज्ञान कळे ना कळे काही. देवा ना कळे काही. शब्द रूपी गुंफून मला वागतो पायी. धूप दीप झाला आता कापूर आरती. देवा कापूर आरती. ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण.
नारायण ओम नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम जय जनार्दन देवा कलिलुड गणपती चरण शरण पाय तुझे प्रेमे अलेंगन आनंद पूजना भावी वाळीला मयी नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या ध्रुवन्त देव त्वमेव सर्व मम देवते कायेन वाचा मयेन्द्रियैव बुधात्माजं करुणा करोमि यज्ञं सकलप्रयत्ने नारायणाय समर्पया अच्युतं केशवं रमणारायणं कृष्णदामोदर वासुदेवं श्रीधरमाधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरि ओम यज्ञ देव